नमस्कार, मी अक्षता. झणझणीत तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथी मलाई मटर रेसिपी बनवणार आहोत. आज आपण ही रेसिपी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवणार आहे ते. आपण आज रेस्टॉरंट स्टाईल मध्ये नाही बनवणार. नेहमी कसं रेस्टॉरंट स्टाईल मध्ये ही जी रेसिपी आहे मेथी मलाई मटरची त्याची जी ग्रेव्ही आहे ती व्हाईट बनवली जाते. तर आपण ही ग्रेव्ही जी बनवणार आहे ती मी माझ्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे. तर वेळ न घालवता आता आपण सुरू करूया रेसिपी. मी 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहे. 4 ते 5 बारीक कांदा कापून घेतलेला आहे. 3 ते 4 मी मिरच्या घेतलेल्या आहे. 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 7 काजू, 4 ते 5 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी मटार घेतलेले आहेत. आणि इथे मी मेथी घेतलेली आहे. छान अशी हिरवीगार मेथी मला भेटलेली आहे. ती मी मेथी घेतलेली आहे इथे. आता सर्वात पहिल्यांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊया आपण. मी मिक्सरला टोमॅटो बारीक वाटून घेणार आहे. यामध्ये मी 3 ते 4 मिरच्या टाकून घेते. आलं, लसूण आणि काजू पण टाकून घेऊया त्यासोबतच. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. चांगली फाईन पेस्ट बनवून घेऊया. आता सर्वात पहिल्यांदा मी ते कढई ठेवून घेतलेली आहे. आपल्याला वाटाणे जे आहे ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणून मी गॅसची फ्लेम फास्ट करून ठेवलेली आहे. तर आपण पहिले वाटाणे चांगले मस्त ड्राय रोस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता वाटाणे छान आपले ड्राय रोस्ट झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण 3 ते 4 तेल ऍड करून घेऊया. तेल गरम झालंय. आता यामध्ये आपण 1 चम्मच जिरा घालून घेऊ. दोन तेजपत्ता ऍड करते. 1 दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 इलायची टाकून घेऊया. आता यामध्ये आपण कांदा ऍड करून घेऊ. कांदा मी ऍड करून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. 5 मिनिटासाठी आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर कांदा मी छान इथे भाजून घेणार आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यामध्ये आता मी मसाले ऍड करणार आहे. इथे मी 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. इथे मी गरम मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर. आता हे सर्व मसाले आपण यामध्ये ऍड करून घेऊ. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. मसाला छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट होती ती यामध्ये ऍड करून घेऊ. इथे मी टोमॅटोची पेस्ट ऍड करून घेतलेली आहे. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया. छान असा मसाला भाजून घेऊया. 10 ते 15 मिनिटासाठी आपण ताट झाकून ठेवणार आहोत. छान असे मसाले शिजून होतील आणि मस्त तेल सुटेल याला. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आता यावरचं ताट आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला छान आपला भाजून झालेला आहे. छान असा मसाला भाजलेला आहे. आता यामध्ये आपण वाटाणे ऍड करूया आणि यावर गरम पाणी टाकूया. आता यामध्ये हे रोस्ट केलेले वाटाणे जे होते ते ह्यामध्ये ऍड करून घेऊया. आता मी हे गरम पाणी जे आहे ते यामध्ये ऍड करून घेते, जेणेकरून आपले वाटाणे छान शिजतील. आता यावर आपण ताट झाकून ठेवूया.
एक 10 मिनिटासाठी आपण ताट झाकून ठेवूया, वाटाणे आपले छान शिजतील। मीठ ऍड करून घेऊया चवीनुसार आपण। आता यावरचं ताट आपण काढून घेऊया, वाटाणे छान असे शिजून झाले असतील आपले। तुम्ही बघू शकता वाटाणे छान असे शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण मेथी ऍड करून घेऊया। इथे मी मेथी छान अशी धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेली आहे। ही मेथी आपण यामध्ये ऍड करून घेऊया आता। तुम्ही बघू शकता यामध्ये मी मेथी ऍड करून घेतलेली आहे। आपल्याला यावर ताट झाकायची काही गरज नाही, फक्त 10 मिनिटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे। 10 मिनिटांमध्ये आपली मेथी छान अशी शिजून निघेल। तुम्ही बघू शकता किती छान मेथी मलाई मटर बनलेला आहे आपला। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यावर थोडीशी फ्रेश क्रीम आपण ऍड करणार आहोत। इथे मी फ्रेश क्रीम पण ऍड करून घेतलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा, त्यासोबत सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील। व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय। थँक यू सो मच।